मीराबाईला बंदी खाण्यात ठेवलं की नाही हो? मीराबाई तिचं तरी देवाचं चिंतन, किती चिंतन चालू होतं, बंदी खाण्यात सुद्धा चिंतन चालू होतं. तिथं सुद्धा महाराज हरे कृष्ण हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. बंदी खाण्यात सुद्धा मीराबाई भजन करत होत्या. मीराबाईला विषाचा प्याला पाठवलं की नाही? राजाजीने भेजा विष का प्याला, राजाजीने भेजा विष का प्याला, पिवत पिवत मीरा हासी रे मीरा नाची रे. प्रभू कसा नाचत होत्या, पायात घुंगरू बांधून नाचत होत्या. अरे ज्याने पाय दिले ना अहो त्याच्याकरता नाचत होते, आणि ज्याने सूर दिला ना, मी मगाशी बोललो ना, त्याच्याकरता गायलं पाहिजे. माझं गायनाचे पुढे आपुली मनाच्या नंदे आवडी ओ मनाच्या नंदे आवडी ओ. भक्ती केली, राजाजीने विषाचा प्याला पाठवला. मीराबाईवर परिणाम झाला का हो? स्वतः भगवंताची मूर्ती काळी पडली. महाराज कोठेला तिथे पाहता उडी झाली. जेव्हा गजेंद्राला पकडलं महाराज, कोणीच कामी आलं नाही. आला का हो कामी? कोणच कामी आलं नाही. मग ते घरातले कुठपर्यंत प्रेम करतात? चळण गार म्हणते माझा लेकी लहान फूल, सगळे प्रेम करतात महाराज. गजेंद्राने देवाला हात मारलं, एक फूल टाकलं महाराज. स्वतः देव आला का नाही हो? कोठे न दिसे पाहता उडी घाली यावचिता. आम्हा घाली सुख ठेवी आम्हासाठी, आणि दुःख आपणच ठेवतो. सुख आमच्या करता ठेवतो आणि दुःख आपणच घेऊन टाकतो महाराज. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपण आम्हा घाली पाठीकडे. आणि कली काळास दोन हाताहात करतो महाराज. करतो का नाही? कली काळ याच्याशी घडतोय महाराज देव. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडी. तुका म्हणे कृपानिधी. तू कसा आहे? तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, कृपानिधी.
वत्सल अयोध्येचे राजे राजा दशरथ आणि कौशल्य माता यांचे पुत्र म्हणून येणार आहेत प्रभू रामचंद्र भगवान. प्रतीक्षा करताय त्यावेळेला महाराज. आणि परंतु गंमत अशी महाराज, इकडं राजा दशरथाला मुलगा नाही आणि वशिष्ठजी गुरु आणि माता अरुंधती एकदा वशिष्ठ गुरूंचं बाळ रडत होतं महाराज. आणि काही केल्यानं ते बाळ रडणं थांबत नाही महाराज. त्या बाळाचं रडणं थांबत नाही. कौशल्य माताने घेण्याचा प्रयत्न केला, कैकेयी मातेने घेण्याचा प्रयत्न केला, सुमित्रा मातेने घेण्याचा प्रयत्न केला, पण रडणं काही थांबला. त्यावेळेला वशिष्ठजी म्हणतात की ते बाळ विचारते, तुमचे शिष्य आहेत दशरथ राजे, पण माझा शिष्य कोण बनणार आहे? अशा पद्धतीने त्याचा भाव सांगताय महाराज. आणि मुलगा नसल्यामुळं दशरथ राजाला पुत्र हिनश्यमे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. आणि ही इच्छा पूर्ण करणारे कोण आहे? तो फक्त संतच आहेत महाराज. परंतु राजा दशरथ तक्रार मांडत नव्हते तोपर्यंत वशिष्ठाची सांगणार नव्हती. एक दिवशी दशरथ राजाकडे आले महाराज. वशिष्ठाची दशरथ राजाकडे आले आणि आपलं गाराने सांगू लागले महाराज, पुत्र नाही. अशा प्रकारे त्यावेळेला यज्ञ केला. कोणता यज्ञ केला हो? पुत्र कामेष्टी असा यज्ञ केला. शृंग ऋषीकडनं पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि तेव्हा किती पुत्र होतील हो असा आशीर्वाद दिला? 4 पुत्र होतील. आणि तो यज्ञाचा जो प्रसाद तिघा राजांना दिला, सुमित्रा मातेला दिला, कौशल्य मातांना दिला आणि कैकेयीला. पण जो प्रसाद कौशल्य माताला दिल्याच्या नंतर कोणाला राग आला हो? कैकेयी मला नाराज झाली. आणि तो प्रसाद कुणी धडकला हो? गाडीने नेला. आणि तो अंजनी मातेने महारुद्र अंजनीने तो शिविला. अंजनीने तो शिविला म्हणून तर महारुद्र आले कोटी. हनुमंतराचा अवतार कोणाचा आहे हो? भगवान शंकराचा अवतार आहे. भगवान शंकराचा अवतार आहे. अशा प्रकारे सगळे ज्या वेळेला प्रसाद दिला आणि कौशल्य माता सुमित्रा माता डोहाळे विचारले. डोहाळे विचारल्याच्या नंतर सगळे डोहाळे सांगितले. आणि प्रभू रामचंद्र बरोबर किती वाजता हो? किती वाजता? 12 वाजता. 10 ते 12 कीर्तन पाहिजे. पण तुमची फार मोठी इच्छा होती, तुमचा अंतःकरणातला भाव होता, त्या प्रकारे आपण अर्धा तास घेतला. प्रभू रामचंद्र अवताराला आले. पण आपण मला शिव आयोनी स्तंभ फुले वाटायला उत्तम फुलं वाटा
खास कशा करता येऊ घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो आणि भक्ताचा धंदा कोणता येऊ देणारा ज्याने हाची धंदा गुरुनाथाची कवळा भगवंताचा जन्म झाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर अतिशय गोड अतिशय गोड भजनी मंडळ पेटी मास्तर आदरणीय पूनम महाराज सगळे मंडळी आदरणीय माझ्या समोर जे आलेले आहेत आदरणीय भाऊंची उपलब्धी आहे सगळे लांबून आलेले जाणते परमार्थिक श्रोते सगळ्यांना धन्यवाद देतो आदरणीय आमचे येदू महाराजांमुळे इथे येण्याचा योग आला अभंगावर कीर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि शिबिरात इथेच पूर्ण देतो मागणा घेणार आहोत आपण जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल
नवा